वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी संपणार आहे। दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोघांना कोर्टामध्ये हजर करणार आहेत। आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहे। त्यामुळे आता कोर्टामध्ये काय निर्णय लागतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज कोर्टामध्ये दाखल केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, या दोघांची पोलीस कोठडी आज संपते, पोलीस आणखीन कोठडीसाठी मागणी करणार आहेत कोर्टामध्ये। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज दुपारच्या सुमाराच्या दोन्ही आरोपींना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय या ठिकाणी पोलीस हजर करणार आहेत। खरं तर पोलिसांना याच्याकडे अधिकचा तपास करायचा आहे। तिथे दोन्ही आरोपी होते ज्या फरार दरम्यान कालावधीमध्ये ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांची वस्तू ज्या आहेत त्या गोष्टी आहेत त्या जप्त पोलिसांना करायच्या आहेत। त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणातील तो आणखीन एक मुख्य आरोपी आहे, तो चव्हाण नावाचा, तो सध्या फरार आहे। त्यांच्या आणि या दोन्ही आरोपीचे जे फोन कॉल्स झालेले आहेत त्यांचा डेटा जो आहे तो पोलिसांना काढायचा आहे। त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्या गोष्टी अजून पोलिसांना तपास करायच्या आहेत त्या तपासासाठी पोलीस आजची जी आहेत पुन्हा त्यांची जी आहे ती आरोपींची पोलीस कोठडी अधिकची जी आहे ती पोलीस मागण्याची आज शक्यता आहे। आरोपीचे वकील या पोलीस कोठडीला विरोध सुद्धा करण्याची शक्यता आहे, परंतु सरकारी वकील आणि पोलीस जे आपली बाजू न्यायालयाच्या समोर मांडतील। आपण पाहिलं की यामधील ज्या 5 आरोपी आहेत त्यांना काल जामीन झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।